नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही बघताय आपला अग्रवन. सोयाबीनच्या नव्या लागवडीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे, परंतु आजही जुन्या सोयाबीनचे भाव हमीभावापेक्षा कमीच आहे. विशेष म्हणजे एप्रिल महिन्यापासून सोयाबीनची आवक बाजारातली खूपच कमी झाली आहे. दुसरीकडे प्रक्रिया प्लांटचं सोयाबीनचं गाळप हे चांगलं सुरू आहे. देशातून सोयाबीनची निर्यात देखील बऱ्या प्रमाणात होते आहे. असं असताना देखील सोयाबीनचे भाव वाढत नाही आहेत. मग नेमकं आतापर्यंत सोयाबीनच्या भावावरती कशाचा दबाव आलेला आहे आणि या पुढच्या काळात सोयाबीनचे भाव वाढतील का, किंवा असे कोणते घटक आहे की ज्यामुळे सोयाबीनचे भाव वाढू शकतात, याचा आढावा आता आपण व्हिडिओतून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सोपाच्या अहवालानुसार देशातल्या बाजारात एप्रिलच्या शेवटपर्यंत 77,50,000 टन एवढे सोयाबीनची आवक झाली होती. गेल्या वर्षी हीच आवक याच कालावधीपर्यंत 82 लाख टनांवर होती. तसंच बाजारात आवक झालेल्या एकूण सोयाबीनपैकी प्रक्रिया प्लांट्सने एप्रिलच्या शेवटपर्यंत जवळपास 70 लाख टनांचं गाळप केलं. गेल्या वर्षी हेच गाळप 75 लाख टनांच्या दरम्यान होतं. म्हणजेच यंदा बाजारातली आवक आणि सोयाबीनचं गाळप हे गेल्या वर्षीपेक्षा कमीच आहे. आता एकंदरीत आपण जर सोयाबीनचा विचार केला तर गेल्या वर्षीपेक्षा सोयाबीनचं उत्पादन देखील कमी झालं आहे. एप्रिलच्या शेवटपर्यंत देशात सोयाबीनचं जे गाळप झालं त्यातून 55 लाख टन सोयाबीनची निर्मिती झाली आहे. गेल्या वर्षी सोयाबीनची निर्मिती 60 लाख टनांच्या दरम्यान होती. तसंच आतापर्यंत गाळप झालेल्या एकूण सोयाबीनपैकी देशात आतापर्यंत वापर झाला आहे 37 लाख टनांचा. गेल्या वर्षीपेक्षा हा वापर जवळपास 4 लाख टनांना कमी होता. तसंच देशातून सोयाबीनची निर्यात ही गेल्या वर्षीपेक्षा आतापर्यंत कमीच आहे. गेल्या वर्षी जवळपास 15 लाख टनांची आतापर्यंत निर्यात झाली होती. म्हणजे एप्रिलच्या शेवटपर्यंत 15 लाख टन सोयाबीन देशाच्या बाहेर गेलं होतं. परंतु यंदा एप्रिलच्या शेवटपर्यंत केवळ 13 लाख टनांची निर्यात झाली आहे. थोडक्यात काय तर यंदा देशातील बाजारामध्ये सोयाबीनची आवक, सोयाबीनचं गाळप, सोयाबीनची निर्मिती, सोयाबीनचा देशातला वापर आणि सोयाबीनची निर्यात गेल्या वर्षीपेक्षा कमी आहे. आता एकंदरीत आपण जर सोयाबीनचा पुरवठा पाहिला तर देशातलं उत्पादन हे गेल्या वर्षीपेक्षा जास्तच आहे. गेल्या हंगामात देशातलं सोयाबीनचं उत्पादन जवळपास 119 लाख टन होतं. यंदा हे उत्पादन वाढून 126 लाख टनांपर्यंत वाढल्याचं सोपाचं म्हणणं आहे. यंदा उत्पादन वाढलं, मात्र गेल्या हंगामातला शिल्लक स्टॉक कमी असल्यामुळे यंदा उत्पादन वाढून देखील एकूण पुरवठा कमी होता. गेल्या हंगाम जेव्हा सुरू झाला, म्हणजे गेल्या वर्षीचा हंगाम जेव्हा सुरू झाला तर त्याच्या आधीच्या हंगामातलं सोयाबीन शिल्लक होतं 24 लाख टन आणि यंदाचा हंगाम जेव्हा सुरू झाला तर गेल्या हंगामातलं जे काही सोयाबीन होतं ते शिल्लक होतं 9 लाख टन. म्हणजेच शिल्लक माल कमी असल्यामुळे यंदा उत्पादन जास्त राहून देखील पुरवठा कमी होता. आता हे झालं आतापर्यंतच्या हंगामातलं. आता आपण बघितलं की एप्रिलपासून सोयाबीनची आवक खूपच कमी झाली आहे. एप्रिल महिन्यात केवळ 5.5 लाख टन सोयाबीनची बाजारामध्ये आवक झाली होती. एवढ्या कमी प्रमाणात आवक होऊन देखील सोयाबीनच्या बाजाराला आधार मिळाला नाही किंवा दरात वाढ झाली नव्हती. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे एकतर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये दबावात असलेले दर आणि दुसरं म्हणजे देशातल्या बाजारामध्ये सोयाबीनचा मुबलक पुरवठा. आता आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीन आणि सोयाबीनचे भाव दबावात आहेत. त्यामुळं साहजिकच आपल्या निर्यात होणारा सोयाबीनला देखील कमीच भाव मिळतो आहे. त्यामुळे साहजिकच याचा दबाव आपल्या देशातल्या सोयाबीनच्या बाजारावर येतो आहे. आता हे झालं एप्रिल महिन्यापर्यंत. मग आता या पुढच्या काळामध्ये सोयाबीन बाजारात नेमकं काय घडू शकतं, सोयाबीनच्या दरात आता या पुढच्या काळात वाढ होऊ शकते का? कारण आता एप्रिल महिन्यात जेव्हा 5.5 लाख टन केवळ सोयाबीन बाजारामध्ये आलं तर मे, जून आणि जुलै त्यानंतरच्या काळामध्ये सोयाबीनची आवक खूपच कमी होणार आहे. परंतु बाजारामध्ये जी काही आवक होणार आहे ती आवक असेल शेतकरी किंवा व्यापाऱ्यांची. आता सोपाचं म्हणणं आहे की एप्रिलच्या शेवटपर्यंत शेतकरी, व्यापारी आणि प्रक्रिया प्लांट्स यांच्याकडे जवळपास 29 लाख टन सोयाबीनचा स्टॉक आहे. आणि दुसरीकडे नाफेड आणि NCCF यांनी खरेदी केलेला सोयाबीनचा स्टॉक आहे. नाफेड आणि NCCF यांच्याकडे जवळपास 17 ते 18 लाख टनांच्या दरम्यान स्टॉक असल्याचं सांगितलं जात आहे. आता या पुढच्या काळामध्ये साहजिकच शेतकऱ्यांचा स्टॉक बाजारामध्ये येईल की जो कमी आहे, परंतु बाजारावर सर्वाधिक दबाव असेल तो नाफेड आणि NCCFच्या स्टॉकचा. नाफेड आणि NCCF सध्या बाजारामध्ये सोयाबीन विकतोय आणि या सोयाबीनचे दर 4,300 ते 4,350 रुपयांच्या दरम्यान सध्या दिसून येत आहेत. थोडक्यात काय तर बाजारामध्ये प्रक्रिया प्लांट्सना सोयाबीन हे स्वस्त मिळत आहे. आता यंदाचा हमीभाव आहे 4,892 रुपये आणि NCCF आणि नाफेड विकत आहे 4,300 रुपयाने. त्यामुळे साहजिकच प्रक्रिया प्लांट्स जास्त दरामध्ये सोयाबीन घेणार नाहीत. आता या पुढच्या काळात सोयाबीन दरावर पॉझिटिव्ह फॅक्टर असेल तो म्हणजे पेरणीचा. आता जर समजा मान्सून वेळेवर आला की ज्याची चिन्हे सध्या दिसतच आहेत, पूर्वमोसमी पाऊस देखील चांगला होतोय आणि मान्सून वेळेत दाखल होण्याची शक्यता आहे. तसंच देशात यंदा सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. आता या काळामध्ये जर समजा सोयाबीनची लागवड ही सरासरी राहिली किंवा काहीशी वाढली तर साहजिकच या पुढच्या काळात देखील सोयाबीनच्या दरावरती दबाव कायम राहणार आहे. पण जर
चालू हंगामामध्ये कमी दर मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी लागवड कमी केली, तर या घटकामुळे देशातल्या बाजारामध्ये सोयाबीनचे दर सुधारू शकतात। तसंच आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये देखील सोयाबीनचा पुरवठा काहीसा कमी राहण्याचा अंदाज आहे। एकंदरीतच अमेरिकेमध्ये देखील सोयाबीनची लागवड कमी होईल अशी तात्पुरती शक्यता व्यक्त केली जाते, परंतु अमेरिकेमध्ये सध्या लागवड सुरू आहे। जेव्हा अमेरिकेतली लागवड पूर्ण होईल तेव्हा चित्र स्पष्ट होईलच, परंतु आपल्यासाठी महत्त्वाचा घटक असेल तो देशातले सोयाबीनची लागवड। जर लागवडीचं क्षेत्र कमी झालं तर साहजिकच जून किंवा जुलैमध्ये आपल्याला सोयाबीनच्या दरामध्ये सुधारणा झालेली दिसून येऊ शकते। तिकडे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये देखील काही घटकांमुळे सोयाबीनचा बाजार काहीसा सुधारलेला दिसून येतोय। सोयाबीनचे दर देखील काहीसे वाढलेले आहेत, परंतु मोठी तेजी येण्यासाठी हे घटक पुरेसे नाही आहेत। देशात नेमकी पेरणी किती होते, या पुढच्या काळामध्ये नेमका सोयाबीनचा पुरवठा कसा बाजारात येतोय यावरून आपल्याला दरामध्ये बदल होताना दिसून येईल। एकंदरीतच काय तर या पुढच्या काळामध्ये सोयाबीन दरामध्ये तेजीसाठी जो पूरक घटक असेल तो देशातील पेरणी। जर पेरणी घट झाली तर निश्चितच सोयाबीनच्या दरामध्ये सुधारणा दिसून येऊ शकते, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे। आता एकंदरीत सोयाबीनच्या बाजारामध्ये जे काही घडामोडी चालू आहेत त्यापासून तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तसंच आपल्या शेजारच्या बाजारामध्ये सोयाबीनला सध्या काय भाव मिळतो ते देखील कळवा। आपण रोज सायंकाळी 8 वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून आपल्या शेतीमालाचा बाजारभाव, सरकारचे धोरणं यांचा आढावा घेत असतो। त्यासाठी आपल्या अॅग्रोवनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका।